श्री स्वामी समर्थ. व्रतवैकल्यांचा अत्यंत पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना हा लवकरच संपणार आहे. शेवटचा श्रावणी सोमवार हा 18 ऑगस्टला आहे. या दिवशी शिवामूठ कोणती आहे? त्याचप्रमाणे आपल्याला बेलाच्या झाडाखाली एक वस्तू इच्छापूर्तीसाठी ठेवायची आहे. आपली कितीही कठीण आणि कोणतीही इच्छा असेल तर आपल्याला एके ठिकाणी फक्त 2 शब्द बोलायचे आहेत. तसेच आपल्या कोणत्याही इच्छेसाठी आपण शिवमंदिरातून गुपचूप उचलून काही वस्तू घरी आणू शकतो. तसेच आपल्याला जर सतत संकटांचा सामना करावा लागत असेल, दारिद्र्य असेल, गरिबी काही केल्या संपत नसेल, तर आपल्याला एके ठिकाणी फक्त 1 रुपयाचं नाणं चिकटवायचं आहे. श्रावणी सोमवारी शिवांची केलेली पूजा ही कधीही वाया जात नाही. जो शिवभक्त मनापासून श्रद्धेने निष्ठा ठेवून पूजा करतो, उपवास करतो, व्रत करतो, त्याच्या इच्छा शिव हे 100% पूर्ण करत असतात. प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण केली जाते आणि 4थ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच शेवटच्या श्रावणी सोमवारची जी शिवामूठ आहे तर ती जवस असणार आहे. मुठभर जवस आपल्याला घ्यायचे आहेत आणि उजव्या हातामध्ये आपल्याला हे जवस घ्यायचे आहेत. आपल्या हाताची मूठ आपल्याला करायची आहे, अंगठा वरच्या दिशेला उभा करायचा आहे आणि हळूहळू आपल्याला हे जवस शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत. जवस हे कधीही कोरडे अर्पण करायचे नाहीत, तर थोडेसे ओले करून आपल्याला ते अर्पण करायचे आहेत, कारण शिवलिंगावरती कोरडी वस्तू अर्पण करू नये. तसेच आपण शिवामुठीचा जो मंत्र आहे तर तो सुद्धा 3 वेळेला म्हणत ही शिवामूठ अर्पण करायची आहे. आपल्या जीवनात सतत अडचणी येत असतील, संकट येत असतील, दुःख येत असतील, काही केल्या संकटे कमी होत नसतील, तर आपल्याला शेवटच्या श्रावणी सोमवारी प्रदोषकाळी बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे. जाताना आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये गाईचं तूप घालायचं आहे, वाती घालायची आहेत, एक अखंड तांदूळ आणि एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे. बेलाच्या झाडाजवळ गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा आहे. दिव्याची वात ही उत्तर दिशेला करायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता, फुल अर्पण करून आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर उत्तर दिशेला तोंड करून बेलाच्या झाडाला आपल्याला तांब्यावर जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जो आपण एक अखंड तांदूळ घेतलेला आहे तर हा तांदूळ त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे. आपली जी समस्या आहे तर ती नष्ट व्हावी ही प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि बेलाच्या झाडाखाली बसूनच आपल्याला 108 वेळेला ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे. तसेच प्रत्येक शिवमंदिरामध्ये नंदी हा असतो आणि शिवांची पूजा आपण केली आणि नंदीची पूजा केली नाही तर महादेवांची पूजा पूर्ण होत नाही. त्यामुळे आपल्याला या दिवशी प्रदोषकाळी किंवा दिवसभरामध्ये जेव्हा कधी आपण शिवमंदिरामध्ये जातो, यानंतर नंदीच्या कानामध्ये सुद्धा 2 शब्द बोलायचे आहेत. आपली कोणतीही इच्छा यामुळे पूर्ण होते. धार्मिक ग्रंथानुसार अनेकदा ध्यानामध्ये मग्न असलेल्या महादेवांनी नंदीला आशीर्वाद दिला होता की जर एखाद्या भक्ताने त्याची मनोकामना तुझ्या कानामध्ये सांगितली तर ती माझ्यापर्यंत पोहोचेल. आणि जेव्हा जेव्हा महादेव ध्यान साधनेत मग्न असत तेव्हा माता पार्वती तिची इच्छा नंदीच्या कानामध्ये सांगत असे. त्यामुळे नंदीच्या कानामध्ये जर आपण आपली इच्छा सांगितली तर ती लवकरात लवकर पूर्ण होते. परंतु ही इच्छा सांगताना आपल्याला सर्वप्रथम नंदीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, नंदी महाराजांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर नंदीच्या डाव्या कानामध्ये अगोदर आपल्याला हरी ओम हे 2 शब्द बोलायचे आहेत आणि यानंतर आपली इच्छा सांगायची आहे. आपली जी इच्छा आहे तर ती इतरांना कोणालाही सांगायची नाही, गुप्त ठेवायची आहे. तसेच नंदीसमोर प्रसाद ठेवायचा आहे, नंदी महाराजांना नमस्कार करायचा आहे. आर्थिक समस्या असतील किंवा आजारपण असेल, नोकरी, व्यवसाय, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी किंवा पतीच्या प्रगतीसाठी, आपल्या घराच्या भरभराटीसाठी आपण हा उपाय करू शकतो की नंदीच्या कानामध्ये आपल्याला हरी ओम हे 2 शब्द बोलून आपली इच्छा सांगू शकतो. तसेच या दिवशी आपल्याला शिवमंदिरातून गुपचूपपणे काही वस्तू ज्या आहेत तर त्या उचलून घरी आणायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या जीवनातील समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात. कोणकोणत्या वस्तू आपण शिवमंदिरातून घरी आणू शकतो? शिवलिंगावरती जेव्हा वस्तू अर्पण केल्या जातात तेव्हा त्या सर्व वस्तू सिद्ध झालेल्या असतात. शिवांचा आशीर्वाद त्यामध्ये सामावलेला असतो. प्रथम आपल्याला मंदिरामध्ये गेल्यानंतर शिवलिंगाचं दर्शन करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण शिवलिंगाची पूजा करू शकतो. शिवलिंगावरती भस्म, पांढरी फुले, बेलपत्र अर्पण करायचं आहे, शिवामूठ अर्पण करायची आहे आणि यानंतर आपल्याला आपली जी इच्छा आहे तर ती इच्छा शिवांना सांगायची आहे आणि ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला गुपचूप 5 अक्षता म्हणजे 5 तांदूळ जे आहेत तर ते उचलायचे आहेत आणि घरी घेऊन यायचे आहे. घरी आणल्यानंतर ह्या ज्या अक्षता आहेत तर त्या आपण एका लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवू शकतो किंवा आपल्याला भात शिजवायचा आहे आणि त्या भातामध्ये हे 5 तांदूळ टाकायचे आहेत आणि घरातील सर्व सदस्यांना हा भात खायला द्यायचा आहे. तर अशा प्रकारे पहिली वस्तू जी आहे तर ती आपण
तांदूळ घरी घेऊन येऊ शकतो. आर्थिक समस्येसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. तसेच व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल, अडकलेले पैसे परत मिळत नसतील किंवा काही केल्या आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी संपत नसतील, तर आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी शिवमंदिरामध्ये जे धोत्र्याचं फळ अर्पण केलेले असते, तर हे धोत्र्याचे फळ जे आहे तर ते आपल्याला गुपचूपपणे उचलायचे आहे. धोत्र्याचे फळ जर मिळाले नाही तर धोत्र्याचे फूल असेल किंवा पान असेल तर ते आपल्याला गुपचूप उचलायचे आहे. अगोदर आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे, त्यानंतर हे उचलायचं आहे आणि घरी घेऊन यायचं आहे. घरी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक लाल कापड घ्यायचं आहे आणि या लाल कापडामध्ये हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते बांधायचं आहे आणि शिवांना प्रार्थना करायची आहे की माझी जी काही पैशासंबंधीची अडचण आहे तर ती तुमच्या कृपेने नष्ट होऊ द्या. आणि हे जे आपण फळ कपड्यामध्ये बांधलेलं आहे तर ही पोटली आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो किंवा कॅश बॉक्समध्ये ठेवू शकतो किंवा आपलं जर दुकान असेल, आपला व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी ठेवू शकतो किंवा शेतामध्ये सुद्धा आपण एका बाजूला खड्डा काढून त्यामध्ये हे गाडू शकतो. यामुळे आपले जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट होत असते. त्याचप्रमाणे आपण एका प्लास्टिकच्या किंवा काचेच्या बाटलीमध्ये काळी मिरी भरायची आहे आणि एक तांब्याभर पाणी घेऊन आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला शिवांना जलाभिषेक करायचा आहे, म्हणजेच तांब्याभर जल आपल्याला अर्पण करायचं आहे. शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि यानंतर आपण ज्या बाटलीमध्ये काळे मिरी भरलेले आहेत तर ही जी बाटली आहे तर तिचा स्पर्शसुद्धा शिवपिंडीला करायचा आहे आणि ही बाटली घेऊन घरी यायचं आहे. जेव्हा कधी आपण महत्त्वाच्या कामाला जाणार आहोत किंवा आपण एखाद्या इंटरव्ह्यूला वगैरे जाताना यातील 2 मिरे आपल्याला आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये सोबत न्यायचे आहेत. एका कागदामध्ये किंवा कापडामध्ये बांधून हे आपण आपल्या सोबत नेऊ शकतो. यामुळे आपण ज्या कामाला जातो तर ते काम पूर्ण होते. आपली काही कामे बऱ्याच दिवसापासून रखडलेली असतील तर ती सुद्धा पूर्ण होतात. तसेच या दिवशी आपण रुद्राक्षाची माळ ही शिवलिंगाला स्पर्श करून गळ्यामध्ये घालू शकतो किंवा शिवलिंगाला 2 मोरपिसांचा स्पर्श करून ती मोरपिसे जी आहेत तर ती आपण घरामध्ये ठेवू शकतो. यामुळे कालसर्प दोष नष्ट होत असतो, त्याचप्रमाणे आपले भाग्यसुद्धा चमकते. तर अशा प्रकारे काही वस्तू आहेत ज्या वस्तू आपण शिवमंदिरातून गुपचूप घरी आणू शकतो. जरी आपल्याला शिवमंदिरामध्ये काही कारणाने जाणे शक्य नसेल तरीसुद्धा या वस्तू आपण आपल्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्याची पूजा केल्यानंतर आपण त्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला उचलून आपल्या घरामध्ये ठेवायचे आहेत. जसं की आपण तांदूळ शिवपिंडीवरती अर्पण करू शकतो किंवा आपण घरीच धोत्र्याचं फळ जे आहे तर ते शिवपिंडीवरती अर्पण करू शकतो आणि यानंतर हे आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो. आपल्या घरामध्ये सततचे दारिद्र्य आहे, गरिबी आहे, तर अशा वेळेला अत्यंत प्रभावी असा 1 रुपयाचा उपाय आपण करू शकतो आणि हा उपाय आपल्याला प्रदोषकाळी म्हणजे सायंकाळच्या वेळेला करायचा आहे. आपल्याला सायंकाळच्या वेळेला शिवलिंगाला अभिषेक करून घ्यायचा आहे. आपण घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन सुद्धा हा उपाय करू शकतो. श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणत आपल्याला हा अभिषेक करायचा आहे. यानंतर आपल्याला आवर्जून एक चौमुखी दिवा जो आहे तर तो सुद्धा शिवमंदिरामध्ये जर गेलो तर शिवमंदिरामध्ये लावायचा आहे किंवा आपण घरी सुद्धा लावू शकतो. कणकेचा चौमुखी दिवा आपल्याला लावायचा आहे आणि शिवांची पूजा वगैरे करून झाल्यानंतर शिवामूठ अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे किंवा चांदीचं नाणं असेल तर ते सुद्धा आपण घेऊ शकतो आणि आपली जी पैशासंबंधीची इच्छा आहे तर ती इच्छा बोलायची आहे आणि हे नाणं शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. यानंतर शिवलीलामृतमधील 11वा अध्याय वाचायचा आहे आणि 108 वेळेला ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणायचा आहे. यानंतर आपल्याला ओम दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय, ओम दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय, तर हा मंत्र सुद्धा 108 वेळेला म्हणायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हे नाणं आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं.